कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। भाजीपाल्याचे नुकसान झालेलं आहे। पहिले शेतकरी कोलमडलेला आहे। एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली, कापसाची खरेदी बंद केली। सरकार कर्जमाफी करायला तयार नाही। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे, पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट सरकारनं आता पाहू नये। अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। भाजीपाल्याचे नुकसान झालेलं आहे। पहिले शेतकरी कोलमडलेला आहे। एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली, कापसाची खरेदी बंद केली। सरकार कर्जमाफी करायला तयार नाही। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे, पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट सरकारनं आता पाहू नये।